12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. जेवण झालं? आज जरा उशीर होतोय जेवणाला, आता अनुभव झाल्यावर जेवण. बोला ना ताई. बरं बरं, ठीक आहे. अनुभव शेअर करायचा आहे? हो हो, अनुभव शेअर करायचा आहे. हा, नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगते. कुठून बोलताय? मी बोदेगावहून बोलते. कुठून? बोदेगाव. कुठे आलं ते? शेवगाव तालुका. अच्छा अच्छा अच्छा. काय अनुभव आला ताई? ताई, अनुभव तसे खूप आलेत मला. हा, मोजके सांगते. हो सांगा सांगा. मी 2 वर्ष झाले असेल तशी स्वामी सेवा करते. अच्छा. हा हा. मी सुरुवातीलाच 108 पारायण केलं स्वामींचं. बाप रे, सुरुवातीलाच? हो, सुरुवातीलाच केलं. अच्छा. हा. माझी मुलगी ना 5वीला होती, तिचं नवोदय सिलेक्शन होण्यासाठी केलं मी ते. हा हा हा. नाही, अजून रिझल्ट नाही लागला तिचा. हा हा. पण ते होऊन गेलं आणि मी हे अनुभव तर तुमचे रोज ऐकते. अच्छा. हा हा. त्यामध्ये काय होतं ना, बरेच ताई असं सांगतात की पारायण केल्यावर स्वामी भेटतात वगैरे. हा हा. मी असंच म्हंटल, मी 108 पारायण केले, स्वामी तुम्ही तर मला भेटले नाही. भेटून गेले असतील पण माझ्या काही लक्षात नाही राहिले. लक्षात नाही आलं. हा हा. हो. आणि मग काय झालं, हा 1-2 दिवस मला असं खंत वाटत राहिली ती. हा. आम्ही आमचं असं शेतामध्ये घर आहे. हम्म. मी एक दिवस मला ते वाटत होतं 2 दिवस. हम्म. आणि त्या दिवशी ना अचानक असा भला मोठा साप. अरे बापरे. हो, त्या दिवशी दिसला मला शेतात. आमच्या शेतातच घर आहे आमचं. हा मी हा. घराच्या साईडला चालले होते. हा हा. मला ते साप म्हणून नाही, मी म्हटले स्वामीच असते. हा. स्वामी म्हटलं तो मी थांबला बरं का. अरे बापरे. आणि मग मी चप्पल होती, पायात चप्पल काढली आणि मी पाय पडले. हा. आणि मला असं खूप भीती वाटते सापाची, पण त्या दिवशी बरोबर. हो. भीतीच नाही वाटली. नाही. नाही, मी त्याच्या मागेच गेले. अय्या. आणि तो ना आमच्या घराच्या साईडनं मागच्या बाजूने गेला. हा तो अशा जागेवर गेला की आतमधून आमच्या घराची जी भिंत आहे ना, हा. आतमध्ये देवघर आहे तिथं, आणि ते मागच्या साईडनं तिथेच गेला. अरे बापरे. बघा. हो, पहा ना. आणि नंतर माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई, ते आले म्हणे काय बघते काय वगैरे. त्यांना तर कोणाला दिसलाच नाही. नाही ना. आणि माझे मिस्टर आले, ते म्हटले इकडे गेलास. म्हटलं नाही, इथेच गेला तो. जागा नाही म्हणे त्याला जायला कुठं. मी म्हटलं नाही, इथेच गेला. आणि असं बऱ्याच वेळा काय झालं, मी देवाची पूजा करत असताना रोज 2-3 दिवस आहे ना सारखं फुल पडायचं अरे देवाचं. वा. हो. म्हटलं काय फुल काय पडते, मला असं वाटलं. म्हणलं एकदा ताईंना विचारते तरी फुल पडल्यावर नेमकं काय करायचं असतं वगैरे. नाही, काही करायचं नाही. आपल्या काही मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होणार असतील तर त्याच्या आधी संकेत देतात स्वामी. हो ताई, ते बरोबर आहे तुमचं. 2-3 दिवस पडलं सारखं बरं का ते. आणि होळीच्या दिवशी आता त्या दिवशी रात्री मला असं स्वप्न पडलं, मी समजा देवासमोर बसलीये आणि मी देवाला दिवा लावला. आणि ते दिवाचा जो प्रकाश असतो ना, त्या प्रकाशामध्ये मला अशा स्वामींच्या पादुका दिसल्या. बापरे. हो. आणि स्वामींची एवढी मूर्ती दिसली जशी सोन्याची लख्ख. अरे वा. चमचम करत होती. इतकी काय म्हणता येईल, इतकी तीक्ष्ण होती का ती ताई. अरे वा. हो. आणि माझ्या अंगाला तर काटा येतोय. मला ना त्या स्वप्नात इतकं रडू आलं. आणि ते प्रकाश असतो ना तो दिसल्याबरोबर मी माझ्या मुलीला स्वप्नातच म्हणते बरं,
दीदी हा. म्हणते मी तिला, दीदी इकडे बघ, हे बघ काय दिसते याच्यात, स्वामी दिसतेत, पादुका दिसतात, स्वामींचे पावलं बघ. आई ग. मोठी आली, आम्ही दोघींनी दर्शन घेतलं. ती कशी म्हणते मला, हा आई थांब मी फोटो काढून ठेवते. हा हा ती जसं मोबाईल आणायला गेली फोटो काढण्यासाठी, हा तर ते जो प्रकाश होता ना, हा. तो प्रकाशाची अशी सावली बनली. आपली ती स्वामींची प्रतिमाच नसती का ती हो सावली हो 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 हो. गेली. हो ताई, ती सावली अशी वरती गेली. बापरे. ती सावली मला कशी म्हणते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वा, किती हो छान. हो ताई. आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं. हं, आणि ती सावली अशी वरती गेली, तेवढं बोलली. आमचं थोडं फॅमिली प्रॉब्लेम चालू आहे. हा. हा. आणि ते मला असं वाटलं, आता स्वप्नात जरी असलं तरी आपण म्हणतोच ना, देव समोर असल्यावर की देवाला काहीतरी बोलावं, हो हो हो. आपली इच्छा सांगावं. हं, ते स्वामी काय म्हणतात मला, करू दे म्हणे वाईट कर्म करणाऱ्यांना. हा. हो, करू दे वाईट कर्म करण्याला. वाईट कर्म करणारे करतील आणि भोगी भोगतील. हो, बघा. हो, तसं म्हटले. आणि लगेच मला जाग आली. मला इतकं रडायला आलं आई ग. स्वप्नातच. नाही, होईल ताई, सगळं चांगलं होईल तुमचं. हो ताई. होणारच होणारच. आणि हो तेच ना. हम्म, तसंही माझे असं म्हणजे काही जरी असलं, मी स्वामींना सांगते. आणि कशाची पण सुरुवात करायची असेल तर अगोदर स्वामींना सांगायचं, बरोबर. नंतर सुरुवात करायची. खरंच खरंच. हो खूप छान ताई, मी शेअर करते. हा. हो हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.